अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नमो आदेश. नंबर 1. नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे महानवमी. हा दिवस देवी उपासनेत विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शक्ती स्वरूपा देवीचा जागर साजरा केला जातो. भक्त मनापासून पूजन करून देवीची कृपा मागतात. महानवमीला केलेला प्रत्येक उपाय विशेष फलदायी मानला जातो. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे देवीची ओटी भरणे. भारतीय परंपरेत ओटी म्हणजे समृद्धी, सौभाग्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. जेव्हा भक्त भावपूर्वक देवीची ओटी भरतात तेव्हा त्यांच्या मनातील गुपित इच्छा देवी सहज पूर्ण करते असे मानले जाते. नंबर 2. ओटी भरण्याची परंपरा ही केवळ एक रूढी नसून ती देवीशी जोडलेली भावनिक आणि आध्यात्मिक संवाद आहे. नवमीच्या दिवशी देवीला साडी, वस्त्र, फळे, नारळ, सुपारी, हळद, कुंकू, फुले आणि साखर ठेवून ओटी अर्पण केली जाते. या विधीत घरातील स्त्रिया विशेषतः सहभागी होतात. यामागील भाव असा की देवीला आई मानून तिचे सगळे अलंकार, सौभाग्याचे दान आपण देत आहोत. ही कृती मनाच्या भावनांना शुद्ध करते आणि देवीला आनंद देते. आनंदी झालेली देवी मग आपल्या भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करते. नंबर 3. महानवमीच्या दिवशी ओटी भरण्याची वेळ विशेष मानली जाते. सकाळी पूजनानंतर किंवा संध्याकाळी देवीच्या आरतीनंतर हा विधी करावा. यावेळी मनात कोणतीही शंका, संशय किंवा नकारात्मक विचार नसावेत. भक्ताने मन शांत करून फक्त देवीवर श्रद्धा ठेवावी. ओटी भरताना जय देवी दुर्गे किंवा सर्व मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना केली की ती देवतेच्या चरणांपर्यंत पोहोचते. ओटी म्हणजे केवळ वस्तू नाही तर त्यात आपला भाव, भक्ती आणि प्रामाणिक श्रद्धा सामावलेली असते. नंबर 4. ओटी भरण्यामागे एक गूढ आध्यात्मिक रहस्य आहे. हिंदू धर्मात देवी ही प्रकृती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. आपण जेव्हा तिला ओटी अर्पण करतो तेव्हा तिच्या शक्तीला आपल्या जीवनात आमंत्रण देतो. या शक्तीमुळे घरातील अडचणी, अडथळे, नकारात्मकता दूर होते. ओटी अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते, कर्ज संकट कमी होते आणि आजारपण दूर होते. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की महानवमीला ओटी भरल्यावर काही काळात त्यांची मोठी मनोकामना पूर्ण झाली. नंबर 5. ओटी भरताना नारळ ठेवण्याला विशेष महत्त्व आहे. नारळ म्हणजे जीवनातील स्थैर्य आणि शुद्धतेचे प्रतीक. त्याला देवीसमोर ठेवले की जीवनात स्थैर्य येते. तसेच सुपारी ही दीर्घायुष्याचे चिन्ह आहे म्हणून ती ठेवली जाते. हळद, कुंकू हे सौभाग्य आणि मंगलाचे प्रतीक आहे. लाल फुले देवीच्या शक्तीचे प्रतीक असून ती तिच्या पूजेत अपरिहार्य आहेत. या वस्तू एकत्र देवीसमोर ठेवून भक्त जेव्हा ओटी अर्पण करतो तेव्हा ते त्याच्या जीवनात शुभ तत्वाचे आणि सकारात्मकतेचे बीज पेरते. नंबर 6. नवरात्रीभर उपवास केलेले भक्त नवमीला विशेष भक्तिभावाने पूजन करतात. या दिवशी कन्यापूजन आणि ओटी भरणे हे दोन्ही विधी एकत्र केल्यास अधिक शुभ मानले जाते. कन्या म्हणजे देवीचे साक्षात रूप आणि ओटी म्हणजे देवीची कळसाह्य श्रद्धा. त्यामुळे या दोन्हींचा संगम भक्ताला दुप्पट पुण्य देतो. अनेक घरांमध्ये नवमीच्या दिवशी नवरत्न, साड्या किंवा इतर अलंकार ठेवून ओटी सजवली जाते. या भक्तीने केलेल्या कृतींनी देवी प्रसन्न होऊन घरात सुख, समृद्धीचा वर्षाव करते. नंबर 7. महानवमीच्या दिवशी ओटी भरताना एक मंत्र उच्चारला जातो. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या मंत्राचा उच्चार करत ओटी भरल्यास देवी लवकर प्रसन्न होते. मंत्राचे स्पंदन वातावरण शुद्ध करते, मन शांत ठेवते आणि भक्तीची ताकद वाढवते. त्यामुळे केलेले पूजन केवळ बाह्य नसून अंतर्मनातही परिवर्तन घडवते. ज्या घरात अशा प्रकारे भक्तिभावाने ओटी भरली जाते तिथे देवीची कृपा नेहमी राहते असे शास्त्र सांगते. नंबर 8. ओटी भरणे हे फक्त इच्छापूर्तीसाठी नसून
ते कृतज्ञतेचेही प्रतीक आहे. आपण आयुष्यात जे काही अनुभवतो त्याबद्दल देवीचे आभार मानणे ही खरी भक्ती आहे. ओटी भरताना आपण देवीला सांगतो, हे आई, तुझ्या कृपेनेच आम्हाला आयुष्य मिळाले, आम्ही तुझे आभारी आहोत. ही भावना देवीला अधिक प्रिय असते. जे भक्त कृतज्ञतेने ओटी भरतात त्यांच्या जीवनात कधीही अडचणी येत नाहीत, कारण देवी त्यांची नेहमी रक्षा करते. नंबर 9. अनेकदा लोक विचारतात, ओटी भरल्याने खरंच इच्छा पूर्ण होते का? शास्त्र आणि अनुभव दोन्ही सांगतात की हो, कारण ओटी अर्पण करताना आपण आपल्या भावनांना शुद्ध करतो, आपल्या श्रद्धेला जागवतो आणि मनापासून प्रार्थना करतो. मनापासून केलेली प्रार्थना नेहमी फलदायी ठरते. अनेक भक्तांनी असे अनुभवले आहे की नवमीला ओटी भरल्यानंतर काही दिवसातच त्यांची अडकलेली कामे पूर्ण झाली, नोकरी मिळाली, व्यवसाय वाढला किंवा आरोग्यात सुधारणा झाली. हे सर्व देवीच्या कृपेचेच फल आहे. नंबर 10. घरात नवमीच्या दिवशी ओटी भरल्यावर ती ओटी घरीच ठेवावी की दान करावी, असा सुद्धा प्रश्न पडतो. याचे उत्तर असे की ओटी अर्पण केल्यानंतर ती सन्मानाने घरातील ज्येष्ठ स्त्रीला द्यावी, कारण ती घराची लक्ष्मी मानली जाते. काही जण ती ओटी मंदिरात जाऊन देवीच्या चरणी अर्पण करतात. दोन्ही पद्धती योग्यच आहेत. महत्त्वाचे म्हणजे ती वस्तू आदराने वापरली जावी आणि ती देवीचा प्रसाद मानली जावी. अशाने देवीची कृपा कायम राहते. नंबर 11. ओटी भरण्याच्या दिवशी घरात आनंदी वातावरण ठेवणे फार महत्त्वाचे आहे. वाद, भांडण किंवा नकारात्मक चर्चा टाळाव्यात. या दिवशी घरात मंत्रजप, आरती आणि भजनाने मंगलमय वातावरण तयार करावे. स्त्रिया नव्या वस्त्रांनी सजून देवीला अर्पण करतात. लहान मुलेही आनंदाने सहभागी होतात. हा विधी म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर घरातील एकत्रतेचे, प्रेमाचे आणि सौख्याचे प्रतीक आहे. त्यामुळे नवमीच्या दिवशी ओटी भरणे हे घरातील सर्वांच्या मनात सकारात्मक ऊर्जा पेरते. नंबर 12. अनेक कथांमध्ये उल्लेख आहे की महानवमीला ओटी भरल्याने भक्तांना देवीची प्रत्यक्ष कृपा लाभली. एका भक्ताने व्यवसायातील मोठे संकट दूर करण्यासाठी नवमीला ओटी भरली. काही दिवसातच त्याचा व्यवसाय दुपटीने वाढला. दुसऱ्या भक्ताने आपत्य सुखासाठी प्रार्थना केली आणि देवीच्या कृपेने त्याला संतती सुख मिळाले. असे असंख्य अनुभव लोकांनी सांगितले आहेत. त्यामुळे आजही लाखो भक्त श्रद्धेने ओटी भरतात आणि त्यांच्या जीवनात देवीच्या कृपेचे तेज अनुभवतात. महानवमीचा दिवस हा घरातील स्त्रियांसाठी विशेष मानला जातो, कारण त्यांच्याशिवाय ओटी भरण्याची विधी पूर्णच होत नाही. स्त्रिया देवी स्वरूप मानल्या जातात. त्यामुळे नवमीच्या दिवशी त्यांचा सन्मान करणे म्हणजे देवीची पूजा करणेच आहे. जेव्हा कुटुंबातील पुरुष स्त्रियांच्या हातून देवीची ओटी भरतात तेव्हा देवी त्याला दुप्पट आशीर्वाद देते. म्हणूनच नवमीला स्त्रियांचा सन्मान आणि ओटी भरणे ही परंपरा अजूनही भारतातील घराघरात टिकून आहे. नंबर 14. ओटी भरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. हा विधी खोट्या दिखाव्यासारखा करू नये. फक्त परंपरा म्हणून किंवा इतरांना दाखवण्यासाठी ओटी भरल्यास त्याचा खरा परिणाम मिळत नाही. ती खरी श्रद्धा, विश्वास आणि प्रामाणिक भावनेने केली पाहिजे. देवीला वस्तूंचे मोल नाही, तिला भक्तांचे मोल आहे. म्हणूनच ओटी भरताना मन स्वच्छ ठेवावे आणि हृदयातून प्रार्थना करावी. असे केल्यास देवी प्रसन्न होऊन जीवनात सुख समृद्धी आणते. नंबर 15. महानवमी 2025 यावर्षी मंगळवारी येत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित असून मंगळाची कृपा आणि देवीची शक्ती एकत्र आली की जीवनातील अडचणी सहज दूर होतात. या दिवशी ओटी भरल्यास भक्ताला दुप्पट पुण्य मिळते असे मानले जाते. यंदा नवमीच्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी भक्त ओटी भरू शकतात. हे वर्ष भक्तांसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. नंबर 16. ओटी भरणे ही विधी केवळ स्त्रियांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीही महत्त्वाची आहे. जो कोणी भक्त मनापासून देवीला मानतो त्याने हा उपाय जरूर करावा. काही वेळा आईवडिलांसाठी, भावंडांसाठी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील ओटी भरता येते, कारण देवी सर्वांच्या प्रार्थना ऐकते. घरातील एक जण जरी मनापासून ओटी भरायला गेला
तरी त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो. त्यामुळे महानवमीच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन देवीची ओटी भरावी. नंबर 17. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की महानवमी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि समृद्धीचा संगम. या दिवशी ओटी भरल्याने देवी प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. ओटी म्हणजे आपल्या मनातील भावनांचा अर्पण आणि देवीशी जोडलेला एक पवित्र धागा आहे. जो कोणी या दिवशी श्रद्धेने ओटी भरतो त्याचे आयुष्य निश्चित मंगलमय होते. महानवमी 2025 मध्ये आपण सर्वांनी ओटी भरावी, देवीला मनापासून प्रार्थना करावी आणि तिच्या आशीर्वादाने आपले जीवन आनंदमय बनवावे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.